पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 7. अभिवाचक जयंत ठोंबरे. सूर्यग्रहण. कारतलब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, इनायत खान, जसवंतसिंह राठोड वगैरे दिल्ली दरबारच्या सरदारांची महाराजांनी यथासांग षोडशोपचारे दाणादाण उडवून दिली. मोठमोठ्या पदव्यांची बाशिंगे मिरवणाऱ्या या बादशाही पुंगांनी असा काही मार खाल्ला की महाराष्ट्रावर शिंगे रोखून नुसते उभे राहण्याचेही अवसान त्यांच्यात उरले नाही. मैदान सोडून पळालेच ते. त्यातल्या त्यात इनायत खान फार धैर्याचा, फार हिमतीचा. तो मात्र मराठ्यांची झुंजायचे सोडून रणांगणातून पळाला नाही, अजिबात पळाला नाही. कारण तो रणांगणात कधी आलाच नाही. सुरतेच्या किल्ल्यात दारे लावून लपून बसला. या सर्वांचे झालेले पराभव औरंगजेबाला असह्य झोंबत होते. सुरतेसारख्या कुबेर नगरीची शिवाजी भोसलेनं लूट आणि राखुंडी केल्यामुळे तर तो भयंकरच चिडला होता. आणि आता नव्या येत असलेल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत झाला होता. नवीन बातम्या अशा होत्या की अहमदनगर वगैरे मोगली मुलूक शिवाजीने मारला असून त्याचे आरमारही दर्यावर धुमाकूळ घालीत आहे. अनेक मोगली जहाजे त्याने लुटली आहेत. औरंगजेबाला हे पटेच ना की दिल्लीच्या अफाट फौजेपुढे, प्रचंड तोफखान्यापुढे आणि अपार पैशापुढे मराठे हार जाऊच शकत नाहीत. लाखाहून जास्त फौज असलेल्या शाहिस्ते खानाला म्हणे अवघ्या 24 तासात पळवून लावलं, बोटे तोडली. म्हणे बोटे तोडली. काय हा तमाशा चाललाय? या गद्दार बदतमीज मराठ्याला चिरडूनच काढले पाहिजे. यांना खास स्वतःचे स्वतंत्र मराठी राज्य हवे काय? काहीही झाले तरी हे निर्माण होऊ देणार नाही, असा त्या जगप्रसिद्ध जबर महत्वाकांक्षी दिल्लीश्वराचा निश्चय होता. त्याच्या अमंगल निश्चयाला साथ द्यावयास महाराष्ट्रातील कित्येक हरामखोर फितूर त्याला सामीलही झाले होते. बादशाहीच्या कृपेचे उमेदवार हे. मराठ्यांच्या मदतीने मराठ्यांनाच हाणून पाडायचा औरंगजेबाने मांडलेला हा डाव फसला, सपशेल फसला. उलट मोगलांसकट या फितुरांचा महाराजांनी पराभव केला. तरीही अजून औरंगजेबाला वाटत होतं की हे मराठी बंड चिरडता येईल. यात काहीच कठीण नाही. सह्याद्रीच्या हृदयात जागृत झालेला हा ज्वालामुखी चूळ थुंकून विझवण्याचा प्रयत्न औरंगजेब करीत होता. महाराष्ट्राची ही शिवशक्ती पैशाच्या पिशव्या वाजवून वश करण्याच्या आणि बंदुकींच्या गोळ्या झाडून मारण्याचा आटापिटा तो करीत होता. पण मात्र जातीने महाराष्ट्रात जाऊन मराठ्यांशी झुंजायला तो तयार नव्हता. कारण अफजल खान, शाहिस्ते खान, बाजी घोरपडे आणि असंख्य मोगली चंडमुंड शुंभ निशुंभांची उडालेली दैना त्याला बिचकवीत होती की गड्या, हे सोपं नाही रे. मराठ्यांचे किल्ले आणि मराठ्यांची मनं जिंकणं फार 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 अवघड आहे. 4 फितूर मराठी तुला सामील झाले म्हणजे तू अस्सल महाराष्ट्र तुला सामील झाला असं तू समजू नकोस. झुंज तू, पण दिल्लीत बसून झुंज. तू स्वतः आलास आणि आत्ताच स्वतःची फटफजिती करून घेतलीस तर हे मराठे 50 वर्षाऐवजी 5 वर्षातच दिल्लीपर्यंत पोहोचतील. म्हणून तू स्वतः येऊन इरेला पडू नकोस. दिल्लीतूनच सोंगटी हलव. आणि जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा अशा तयारीनेच ये की दिल्लीला जायचंच नाही, मरेपर्यंत झुंजायचं आणि इथेच मरायचं. जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा आणि मोगल साम्राज्याचा वसियतनामा तयार करूनच ये. औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात येण्यास भीत होता, यात काहीही शंका नाही किंवा आश्चर्य नव्हते. परंतु आता महाराष्ट्रावर सोडावे तरी कोणाला या चिंतेत तो होता. दिल्ली दरबारात माणसांचा तसा तुटवडा नव्हता, परंतु शिवाजीच्या हातून पटकन मार खाणार नाही आणि पळून येणार नाही असा कोणीतरी हवा होता. आणि अशाच एका महान पराक्रमी सरदाराची त्याला आठवण झाली. मिर्झा राजा जयसिंह. जयपूरच्या कछवाहा राजपूत कुलातील हा भव्य पोलादी पुरुष, हा पुरुष योग्यतेने अतिशय थोर सेनापती होता. गंभीर प्रकृतीचा, भारदस्त वागणुकीचा, प्रौढ वयाचा, प्रचंड अनुभवांचा, तिखट शौर्याचा,
कुशाग्र बुद्धीचा आणि यशस्वी समशेरीचा हा अत्यंत कर्तबगार राजपूत राजा औरंगजेबाच्या दरबारात निष्ठेने मान लववून उभा होता. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जहांगीर बादशहाच्या फौजेत दाखल झाले. मिर्झा राजांचे आजचे वय होते 55 वर्षांचे. गेली 47 वर्ष ते मोगल बादशहांकरता शीर तळ हातावर घेऊन लढत होते. आजपर्यंत उत्तरेस मध्य आशियातील बल्कपासून दक्षिण हिंदुस्थानातील विजापुरापर्यंत आणि पूर्वेस मोघीरपासून पश्चिमेस कंदहारापर्यंत त्यांनी शेकडो लढायात तलवार गाजवली होती. मोगलांचा शत्रू तो आपलाच जणू 7 जन्माचा शत्रू अशा कठोर निष्ठेने ते झुंजले आणि झुंजत होते. मिर्झा राजांना अनेक भाषा अत्यंत सफाईने बोलता येत होत्या. फारसी, तुर्की, उर्दू, डिंगल या भाषा तर त्यांच्या जिभेवर हवे तसे लवचिक नृत्य करीत असत. राजे फार मिठास बोलत. काश्मीरी गुलाबाच्या मुरलेल्या साजूक गुलकंदाप्रमाणे गोड हसत. त्यांच्या तलवारीची आणि जिभेची कुशलाई सारखीच होती. कोणताही अवघड मनसुबा अडून पडला की बादशहा तो मिर्झा राजांवर सोपवून निर्धास्त असे आणि मग अविश्रांत मेहनत याही वयात करून मिर्झा राजे तो मनसुबा पार पाडीत. दिल्लीची गादी बळकावण्याकरता जेव्हा औरंगजेबाने दिल्लीवर चढाई केली तेव्हा तर मिर्झा राजांनी औरंगजेबाला मदत न करता शहजादा दारा शुकोहला मदत केली असती तर दारा शुकोहच दिल्लीच्या गादीवर बसला असता. परंतु मिर्झा राजांनी औरंगजेबाला मदत केली म्हणूनच तो बादशाह होऊ शकला. म्हणजे एखाद्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्याचं आणि त्याचे राज्य चालवण्याचे सहज बळ मिर्झा राजांच्या मनगटात होतं. मग स्वतः मिर्झा राजेच का नाही स्वतंत्र बादशाह झाले? काय हे भलतेच बोलणे? छे, असली निमखरामी, स्वामी द्रोह, क्षुद्र स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हे असले पाप, लांछनास्पद, हीन. असले पातक करायला ते काय शिवाजी भोसले होते? मिर्झा राजांनी मोगल बादशहाला पहिला मुजरा वयाच्या 8व्या वर्षी केला आणि तेव्हापासून सतत 47 वर्ष हेच व्रत अखंड, अविचल, अविश्रांत निष्ठेनं चालवलं होतं. काय सामान्य गोष्ट होती ही? केवढी घोर आणि थोर तपश्चर्या. आणि त्यामुळेच मिर्झा राजे वैभवाच्या शिखरावर विराजत होते. बादशहाची कृपा होती, पैसा होता, राजवाडे, हत्ती, घोडे, मानमरादब, मनसब सर्व काही होते. हवे कशाला स्वातंत्र्य? स्वातंत्र्यात एवढे तरी सुख असते का? चितोड चातोड अविचारी राणा प्रताप स्वातंत्र्य करीत बसला आणि कपाळी आली गवताची गादी. मिर्झा राजे राजपूत होते. त्यांचा जन्म अंबर, जयपूरच्या सूर्यवंशी प्राचीन राजघराण्यात झाला होता. अयोध्यापती प्रभू रामचंद्रांचे वारस होते ते. रामचंद्रांचा एक पुत्र जो कुश, त्या कुशाच्या वंशाचे हे घराणे. म्हणूनच त्यांना कछवाह म्हणत. म्हणजे पहा, केवढ्या तेजस्वी, दिव्य, भव्य इतिहासाची प्रभा त्यांच्या मागे विलसत होती. प्रभू राजा रामचंद्रांचा वंशज असे शब्द उच्चारल्याबरोबर उभ्या भारतवर्षाची मान आदराने त्यांच्या घरातील पाळण्यात झोपलेल्या तान्ह्या पोरापुढेही चटकन लवावी इतके हे मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. पण छे, यात काय विशेष आहे? याहीपेक्षा फार मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. कोणते? मिर्झा राजे दिल्लीच्या मोगल बादशहांचे नातलग होते. मिर्झा राजांचे आजोबा भगवानदास यांनी आपली बहीण अकबर बादशहाला दिली होती. मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंह यांनी आपली बहीण मानबाई ही नुरुद्दीन मोहम्मद सलीम उर्फ जहांगीर बादशाह यास दिली होती. आणि हीच परंपरा मिर्झा राजांनीही आस्थापूर्वक सांभाळली होती. मोगल सुलतानाचा सासरा होण्याचं, मेव्हणा होण्याचं, मामा होण्याचं महान भाग्य तुमच्या शिवाजीला तरी जोडता आलं का? शिवाजीलाच काय, पण प्रभू रामचंद्राला सुद्धा हे भाग्य जोडता आलं नसतं. कारण त्याला मुलगीही नव्हती आणि बहीणही नव्हती. आणि मिर्झा राजांची औरंगजेबाला आठवण झाली नसती तर आश्चर्यच होतं. औरंगजेबाने त्यांना तशरीम फरमावली. मिर्झा राजे औरंगजेबापुढे हाजीर झाले. त्याने मोठ्या विश्वासानं आणि गौरवानं राजांवर दख्खनची मोहीम सोपवली. सर्व पराभूत झाले म्हणून आता मिर्झा राजांसारखा कधी वफादार सिपाह सालारवर दख्खनचा मुकाबला सोपवण्यात आला. हाच केवढा गौरव होता त्यांचा.
मिर्झा राजांबरोबर त्यांचा नायब म्हणून अशाच एका जबरदस्त सरदाराची नेमणूक औरंगजेबाने मुकर्रर केली. त्याचे नाव होते दिलेर खान पठाण. एक राजपूत तर दुसरा पठाण, दोघेही शेर. एक इस्पांदियार तर दुसरा हुशंग, एक दिलेर तर दुसरा रुस्तम. याशिवाय दुसऱ्या अनेक सरदारांना मिर्झा राजांच्या निस्बतीस औरंगजेबाने दिलं. या दिवशी हिजरी सन 1075च्या रवी लालवलच्या 19वा चंद्र आसमानात होता. अर्थातच 30 सप्टेंबर 1664. मिर्झा राजे या नव्या मोहिमेच्या तयारीस लागले. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस थोड्या दिवसांवर येऊन ठेपला होता. त्या दिवशी नव्या नेमणुका, बढत्या, बदल्या वगैरे गोष्टीचे हुकूम बादशाह सोडित असे. मिर्झा राजांच्या निस्बतीस आणखीन कोणकोणत्या सरदारास द्यावयाचे औरंगजेबाच्या मर्जीत आहे हे ठरून त्यांना वाढदिवसाच्या दिवशी मुहूर्तावर फरमाने सुटावयाची होती. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 7 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.